नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अत्यंत महत्त्वाची म्हणजे त्यांच्यासाठी खुशखबर आहे। 4,500 रुपये हे अखेर जमा आले। संपूर्ण माहिती कोणत्या दिवशी जमा होणार संपूर्ण माहिती पाहू, पण या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब करण्याचे विसरलात आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी साठी मुदतवाढ आणि 4,500 रुपये हे या दिवशी मिळणार आहेत। या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकंदरीत पाहिलं तर ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ आणि 4,500 रुपये हे एक शक्यता म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी हे एकंदरीत 4,500 रुपये म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना या तिन्ही महिन्याचे एकत्रित पैसे मिळून एकंदरीत हप्ते हे 3 हप्ते एकत्रित 4,500 रुपये हे महिलांच्या खात्यावरती येण्याची दाट शक्यता आहे। आपण पाहिलं तर महत्त्वाची आणि ही आनंदाची बातमी आहे। तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ई-केवायसी करणं अनिवार्य आहे आणि दरम्यान तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही आपली ई-केवायसी पूर्ण करायची आहे आणि ई-केवायसी पूर्ण केल्यास तुम्हाला लाभ पुढेही सुरू राहणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपलं ई-केवायसी प्रक्रिया आपण पूर्ण केली नसेल तर करून घ्या। एकंदरीत ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर 3 हप्ते हे एकत्रित मिळणार आहेत। खूप मोठी आणि आनंदाची बातमी ही सर्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभधारकांना आहे। आता तुम्हाला हप्ते मिळत असतील तर एक आनंदाची बातमी आहे, पण मिळत नसतील तर तुम्ही काय करू शकता, तुमची ई-केवायसी करा। तुम्ही जर पात्र ठरला तर तुम्हाला पुन्हा सुद्धा हे जे हप्ते येतात ते मिळून जातील। तर धन्यवाद, जय श्री